याविषयी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम सांगा रोग कोणकोणते आहेत? रोगांची नावे सांगा. निमोनिया, टायफॉइड, डेंगू, लवकर बरे होणारे रोग कोणते? ताप, सर्दी, आणि जे लवकर बरे होत नाही असे रोग कोणते? ते TB, कॅन्सर. तर 3 विद्यार्थी असं समजा, 3 व्यक्ती आहेत. बर. एकाला काय डोकेदुखी, सर्दी आणि त्याला त्रास आहे. बर. दुसरा व्यक्ती असा आहे त्याला डोकेदुखी, ताणतणाव. तिसरा व्यक्ती असा आहे की त्याला कशाचा त्रास नाही, तो तणावमुक्त आहे. या तिन्ही व्यक्तीमधून सर्वात चांगला व्यक्ती कोणता वाटतो तुम्हाला? 3 नंबर. 3 नंबरचा. का? ते तणावमुक्त आहे मॅडम, म्हणजे काय टेन्शन नाही, काय नाही. तर टेन्शन नाही, तणावमुक्त तो कशामुळे असेल असं तुम्हाला वाटत आहे? त्याच्यासाठी त्याची जीवनशैली कशी असेल? निवांत बिनधास्त असेल, राहणीमान होय. दोघांनी तुम्ही आहाराविषयी सांगायचं, तुम्ही व्यायामाविषयी. आता आहार चांगला घ्यायलाच पाहिजे. जीवनशैली जर आपल्याला चांगली पाहिजे असेल तर आहार कसला घ्यायला पाहिजे? फळे, भाज्या, ज्यूस, सिजनेबल फ्रुट्स आपल्याला खायला पाहिजे. तुम्ही व्यायामाचं सांगा. व्यायाम, योगा, परत जिम बिम जायला पाहिजे. आणि अजून काय, पुरेशी झोप घ्यायला पाहिजे. हा. हो की नाही? 8 तास, पुरेशी झोप 9 पाहिजे. तास. त्यासाठी जास्त त्यामुळे व्यायाम केले, मेडिटेशन केलं तर आपली जीवनशैली पण सुधारू शकते आणि आपली हेल्थ, आपली तब्येत सुद्धा चांगली राहू शकते. तर आपण जीवनशैली आणि आपले आरोग्य चांगले राहू शकते याच्यासाठी आपण योग करू शकतो, मेडिटेशन करू शकतो. तर बागेत बघा सगळेजण कसं हसत असं जोरजोराने, तर ते आपण काय करायचं, ॲरोबिक्स घ्यायचं. कर की रे. स्ट्रेस फ्री साठी काही ना काही ऍक्टिव्हिटी आपल्याला करायलाच लागणार आहेत ना.